नमस्कार सर्वांना. तर वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर वटपौर्णिमा होऊन खूप दिवस झाले, पण मी व्हिडिओ शेअर नाही केला. व्हिडिओ शेअर करायला मला उशीरच झाला. काही प्रॉब्लेममुळे मी व्हिडिओ शेअर केला नाही. तर चला म्हटलं आता आपण व्हिडिओ शेअर करूया. तर वटपौर्णिमे दिवशी मी पुरण घातलं होतं. भात, आमटी हे सगळं झालं होतं. अजून स्वयंपाक सुरूच होता. भजे, पापड हे केलं आणि संध्याकाळीसुद्धा मी अर्धा स्वयंपाक बनवला. सकाळी थोडाच बनवला आणि नंतर मग संध्याकाळी मी अर्धा राहिलेला स्वयंपाक बनवला. तर इथे बघा मी भजे, पापड हे सगळं तळून घेतलं आणि नंतर मग बाकीचं सगळं केलं. पुरण वाटलं, पोळ्या बनवल्या आणि संध्याकाळीसुद्धा मी पोळ्या बनवून घेतल्या. कारण सकाळी घाई असल्यामुळे मी थोडा स्वयंपाक बनवला होता आणि नंतर मग मी असं आवरलं. तर मी इरकल नेसली होती त्या दिवशी. खूप छान वाटली मला इरकल, म्हणून मी इरकल नेसली आणि त्याच्यावरती असा डिझाईनचा ब्लाऊज घातला होता. तर बघा कशी दिसते आहे इरकल. तर आमच्या सासवानी ठरवलं होतं की सगळ्यांनी मिळून तुम्ही इरकल नेसा, छान दिसेल म्हणून आम्ही 5 जणी जावाजावांनी इरकल नेसली होती आणि इरकल नेसून मग आम्ही फोटो बिटो काढले, व्हिडिओ काढले आणि नंतर मग सगळी आवरावरी करून आम्ही वटपौर्णिमेला गावात गेलो. तर असं काही लांब नव्हतं, जवळच होतं. तर सगळं आवरावरी केली आणि सगळेजण गेलो. तर वटपौर्णिमेसाठी सगळं साहित्य गोळा करायला खूप वेळ लागला. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट आठवण करून ही गोळा करावीच लागते. तर मी सगळं गोळा केलं आणि नंतर बघा मस्त एन्जॉय करत आम्ही रस्त्याने जातोय. तर छोटी मुलं होती 1-2 आणि मग बाकी आम्ही 5 जणी होतो. आम्ही 4 जणी जावा आणि त्याच्यातली एक आमची सून होती. तर मोठ्या जाऊबाईंची आहे ती सून आहे, माझ्या शेजारला आहे ती आणि बाकी आम्ही 4घी जणी जावा आहे. तर वडाचं झाड छोटंसं आहे, 2-4 वर्ष झाले लावून आणि ते वड त्यांनी उजवलं आहे. देवीचं मंदिर आहे त्याच्यासमोर त्यांनी वड लावला आहे आणि तिथं तो वड एका वटपौर्णिमेलाच त्यांनी उजवला आणि नंतर मग बायका हळूहळू चालल्या आहेत, तिथं जातात. तर आमच्या गावात वड काही नव्हता. पहिल्यापासून आम्ही घरातच वड काढायचं भिंतीवरती देवाजवळ आणि तिथंच पूजा करायची आणि नंतर मग स्वयंपाक करून जेवण करायचं, नैवेद्य दाखवायचं. तर सगळं काही घरातच असायचं. पण म्हटलं चला आता सर्वजण तयार झाले आहेत तर मग आपण पण जाऊया. मग नंतर आम्ही गेलो. तर छोटासाच वड आहे. हळूहळू होईल मोठा. तर नव्हता तो त्यांनी लावला आणि मोठा पण झाला, लगेचच मोठा झाला. तर छान आहे असा वड आणि मोकळं मैदान आहे. रोडच्या साईडलाच आहे हे वड आणि नंतर मग आम्ही जावाजावांनी दोघींनी मिळून पूजा केली. कारण उशीर होत होता घरी जायला, त्यामुळे दोघींनी पूजा केली. एकटीने करायला खूप वेळ लागला असता, म्हणून आम्ही अशी पूजा केली. तर साईडला तो पत्र्याचा डबा ठेवला आहे ना, तिथं आरती लावली आहे. कारण वारं असल्यामुळे आरती राहत नव्हती, म्हणून त्याच्यामध्येच ती आरती लावली आहे. नंतर आम्ही सगळी फळं, आंबा हे जे साहित्य लागतं ते सगळं घेतलं होतं आणि नंतर मग पूजा केली आणि मग मी ओटीचं सामान पण आणलं होतं. ओटीचं सामान हे जी सावित्री असते साईडला पूजा करायला तिच्यासाठी ओटीचं सामान आणि वडासाठी बाकीचे फळं आणि नारळ हे सगळं वडासाठी आणलं होतं. पाणी पण आणलं होतं घरून आणि तांब्या एक जणीनेच घेतला होता. त्याच तांब्यामध्ये आम्ही सर्वजणांनी पूजा केली आणि आपली आपली ताटं आणली होती आणि मग तिथून सगळं पूजा करायची, पान सुपारी ठेवायची, ओटी भरायची. हे सगळं आम्ही दोघींनी मिळून केलं. नंतर सर्वजणांनी पण केलं आणि अगोदर पण ज्या बायका आल्या होत्या त्यांनीसुद्धा वडाची छान पूजा करून घेतली आणि खूप बायका जमा झाल्या होत्या. तेवढंच छान वाटतं. बायका आल्या, एकत्र येऊन सणवार साजरे केले तर खूप छान वाटतं. कधी ही बायका कसं दररोजच्या कामामध्ये, दररोजच्या दगदगीमध्ये बायका घराच्या बाहेर पडत नाहीत. तर असं सणवार असलं तरच बायकांना घराच्या बाहेर पडता येतं. तर गृहिणी असल्यावर तर अजिबातच घराच्या बाहेर पडता येत नाही. तर पूजेला, कुठल्या कार्यक्रमाला गेलं तरच बायकांना असं बाहेर जायला मिळतं आणि वड पूजायला आम्ही पहिल्यांदाच बाहेर गेलो होतो. तर खूप छान वाटलं वडाची पूजा करताना. वडाची पूजा केल्यानंतर मग समोर वडाच्या देवी आहे, त्या देवीची पण आम्ही पूजा केली. हळदी कुंकू लावून पूजा केली, नैवेद्य ठेवला आणि नंतर मग घरी आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये दिसेल. हा आहे पहिला पार्ट आणि नंतर मी दुसरा पार्ट शेअर करणार आहे. तर नक्की तुम्ही आवर्जून हा पार्ट बघा, तुम्हाला खूप आवडेल. आम्ही छोट्याशा गावामध्ये, खेड्यामध्ये कशी वटपौर्णिमेची पूजा केली आणि तुम्ही कशी करता हे तुम्हाला समजेल. आणि मोठे मोठे वड असतात, इथे काही मोठा वड नाही. मोठ्या मोठ्या गावामध्ये मोठे मोठे असे वड असतात, वडाची झाडं असतात. आमच्या गावामध्ये एवढं मोठं वडाचं झाड नव्हतं.
आहे, पण ते जरा लांब आहे त्यामुळे तिकडं कुणी जात नाही. म्हणून आम्ही आता गावातल्या गावातच ह्या वडाची पूजा केली. माझ्या माहेरीसुद्धा खूप मोठे मोठे वड आहेत, तिथेसुद्धा वडाची पूजा करतात. मग आमचे घरचे ज्यावेळेस तिकडे वडाची पूजा आजी किंवा काकू आई हे करायचे ना, तेव्हा आम्ही लहान असताना जायचं त्यांच्यासोबत वडाला. तर खूप मोठे वड असायची. तर एका वडाला ना 1 मिनिट किंवा अर्धा मिनिट तरी सहज लागायचं, 2 मिनिट सहज लागायचं एक फेरी घालायला. एवढं असं मोठं वड असायचं. पण आता काही ठिकाणी वड कमी झालं आहेत, वडाची संख्याच कमी झाली आहे, जास्त करून वड दिसत नाहीत. आम्ही ज्या घरामध्ये राहायचो, आम्ही ज्या गल्लीमध्ये राहायचो ना, तिथं सगळीकडे असे वडच होते. तर तिथं आता रस्ता झाला, मोठा रस्ता झाल्यामुळे ना वडाची झाडं काढली. पण आम्ही लहान असताना शाळेला जाताना त्यातून वडाच्या झाडाच्या मधून रस्ता होता, तर तिथून जायचं, खूप छान वाटायचं. एवढे छान छान वड होते आमच्या मराठी शाळेजवळ. तर तिथून आम्ही जायचं. पण आता तिथं एकही वड राहिलेलं नाही. एक वड राहिला होता, तो पण परत हळूहळू काढून टाकला. आणि नंतर मग आता शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं उभा केला आहे त्याच्या पाठीमागे. तर महाराजांचा पुतळासुद्धा खूप छान आहे. एवढा मोठा पुतळा आहे, भव्य दिव्य असा पुतळा आहे. खूप छान वाटतं तिथंसुद्धा. पण वडाचं झाड काय नाही आता. पण दामाजी पंतांच्या मंदिरासमोर एक वडाचं झाड आहे. तिथं मात्र आम्ही गेलो ना, तर तिथं बघतो, तर तिथं अजूनही वडाचं झाड आहे. तर अशी वडाची झाडं मंगळवेढ्यामध्ये खूप आहेत. तर बघा, इकडे मी सगळी पूजा केली आणि मग पूजा करायलासुद्धा खूप वेळ लागतो. सगळं करायचं म्हटलं की वेळ लागतो. आरती, उदबत्ती हे सर्व करायचं आणि नंतर मग ओटी भरायची. हे सगळं केलं आणि नंतर मग आपण आता थोड्या वेळाने तुम्हाला पार्ट 2मध्ये दिसेल की वडाला फेऱ्या घातलेल्या आणि वडाला धाग्याने आम्ही गुंडाळलेलं, हे सगळं तुम्हाला त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर नक्की हा पण व्हिडिओ बघा आणि तो पण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला माझी वडाची पूजा कशी केली हे तुम्हाला कळेल. आणि साईडला मोबाईल ठेवला आहे, तो आमच्या जाऊबाईंनी वडाची गाणी लावून ठेवला आहे. तर काही वयस्कर बायकांनी आम्हाला सांगितलं होतं की गाणी लावा म्हणून. मग त्यांनी गाण्याचं एक मोबाईल तिथं ठेवला आणि माझा मोबाईल तर बिझीच होता सगळ्यांचे फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी. तर पूर्ण फुल झाला होता माझा मोबाईल. आता समजतच नव्हतं की कुणाला व्हिडिओ पाठवायचे आणि कुणाला नाही, कारण सगळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याच मोबाईलमध्ये निघाले. कारण सगळे म्हणायचे तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ छान निघतात, म्हणून मी माझ्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले. आणि इथं आम्ही दोघींनी मिळून पूजा झाली आमची. तर आम्ही दोघी जावा आहेत, त्या माझ्या मोठ्या जावा आहेत, चुलत जावा आहेत, आम्ही सख्या जावा नाही. तर प्रत्येक घरामधली एक जाऊ आहे. आम्ही चुलत जावा असलो तरी सख्या जावांपेक्षा काही कमी नाही. तर प्रत्येक सण आम्ही मिळून मिसळून करतो. सगळ्या सणाला आम्ही एकत्र येतो आणि सगळे सण करतो. संक्रांती असू द्या किंवा गौरी गणपती असू द्या, वटपौर्णिमा असू द्या, हे सगळे सण आम्ही एकत्रच करतो. आणि तेवढंच आम्ही छोटासा कार्यक्रम बायकांमध्ये करतो. बाहेर काही जात नाही, कुठे दुसरीकडे जात नाही आणि जास्त बायका पण नाहीत. आम्ही आमच्या जावा आणि इथलं सगळे भावकी एवढंच आम्ही करतो. आणि जावा सासवा असं सगळेजण मिळून तेवढा छोटासा कार्यक्रम करतो आमचं आणि मग आम्ही आमच्या कामावर जातो निघून. तर तेवढंच एन्जॉय करतो सणावाराला. तर आता ह्या माझ्या पलीकडच्या मोठ्या जाऊबाई आणि ही छोट्या जाऊबाई, ह्या दोघीजणी आता आल्या आहेत पूजेला. आमची पूजा झाली, या दोघीजणी आल्या आहेत, नंतर बाकीच्या दोघीजणी. मग असं आम्ही दोघी मिळून पूजा संपन्न केली. तर त्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत आमच्या चुलत. तर अशी छोटीशी आमची पूजा झाली. आता मस्त वातावरण असल्यामुळे असं छान वाटते. ऊन कमी असल्यामुळे दिवसभर जरी फिरलं तरी उन्हात काही वाटत नाही. छान असं वातावरण. हिरवळ काही झालेली नाही, कारण पाऊसच नसल्यामुळे हिरवळ काही नाही. पण अजून होईल. जुलै महिना झाला तरी पण हिरवळ नाहीच आहे अजून, तरी पण छान वाटते मस्त. तर ह्या आमच्या जाऊबाईंनी ना अगोदरच वडाला पूजा केली आणि दोरा गुंडाळा. मग आम्ही सगळेजण एकत्र गुंडाळासाठी थांबलो होतो आणि यांची पूजा अगोदर झाली होती, त्यामुळं मग यांनी दोरा गुंडाळून घेतला आणि नंतर मग आमच्यासोबत नुसत्या फेऱ्या मारल्या. तर तिकडे पाठीमागं बघा फोटो चालू आहेत, बायका बसून फोटो घेत आहेत. मग त्यानंतर आम्ही ओटी ती भरली. ती ओटी भरलेला हा व्हिडिओ तुम्हाला पार्ट 2मध्ये दिसेलच, तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि
पार्ट 2 बघायला विसरू नका. असाच माझे व्हिडिओ बघा. आवडला असल्यास नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ बघा कसे वाटत आहेत, गावाकडचे माहेरचे मिक्स व्हिडिओ. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.